कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच असे हे शिखर, ज्याला आपण महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट असेही म्हणतो, ज्याची आज सुंदर अशी झलक नाईट ट्रेकच्या मदतीने मी तुम्हाला दाखविणार आहे. तर ती बघण्यासाठी व्हिडिओमध्ये बनून राहा. ते बिबट्या कोणाला सांगू नका. खवले मांजर आहे, खवले मांजर. आणि मांजर नाही ना. तर मित्रांनो बघू शकता आपला ट्रेक सुरू झालेला आहे. आणि गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सावंतांची दुनिया आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता सुरुवात झालेली आहे, सकाळ झालेली आहे. आपण चाललेलो आहोत कळसुबाई ट्रेकसाठी. तर आता मी पूर्ण प्रॉपरली तयार झालेलं आहे. बघू शकता बॅग एकदम पॅक केलेली आहे, पॉवर बँक घेतलेले आहे आणि सगळी तयारी करून आपण जाणार आहोत कळसुबाईचा ब्लॉग बनवण्यासाठी. नाईट ट्रेक आहे आपला. आपण कॅम्पिंग करून वरती डोंगरावरती राहणार आहोत. नाईट ट्रेक सॅटर्डेला आपण सकाळी चालू करतो आहे. सकाळी शार्प 8 वाजताची ट्रेन आहे नारसोपाऱ्यावरून. मी दादरला जाणार. दादरवरून मग आम्ही कसारा ट्रेन पकडणार. कसारा ट्रेन पकडल्यानंतर कसारा टू कळसुबाईच्या बेस विलेजपर्यंत, बारी विलेजपर्यंत आपल्याला पिकअप अँड ड्रॉप फ्री आहे, जे आपण की पॅकेज घेतलेलं आहे. याच्यामध्ये कॅम्पिंग आणि पिकअप ड्रॉप फ्री दिलेलं आहे आपल्याला. मी तुम्हाला डिटेल्स नंतर डिस्क्रिप्शनमध्ये खाली देईनच व्हिडिओच्या. तर तिथे आपण आता जाणार आहोत. तर कसारा टू कळसुबाई आपला प्रवास कसा होतो तो तुम्हाला बघायला भेटेल. आता आपण निघालेलो आहोत, सज्ज झालेलो आहोत. 7 जण आपल्यासोबत आहेत, म्हणजे 6 जण मला सोडून. तर टोटल आम्ही 7 जणांचा ग्रुप आहे आमचा. तर आम्ही चाललेलो आहोत ऑफिस फ्रेंड सगळे कळसुबाईच्या ट्रेकिंगसाठी आणि एक्सप्लोअर करायला नेचर. तर भेटूया. तुम्ही बघू शकता आम्ही इथे तयार झालेलो आहे. दादर स्टेशनला उतरलेलं आहे आणि इथून आता आमची ट्रेन आहे 9A वरून आहे त्या साईडून. डायरेक्ट कसारा ट्रेन आपण पकडून जाणार आहोत. तर आता थोड्याच वेळात आपली ट्रेन येईल. 10:29ची ट्रेन आहे, ज्या ट्रेनने आपण जाणार आहोत. आणि बघा आपली गावची गाडी आलेली आहे. तर मित्रांनो फायनली आमची गाडी लागलेली आहे. भरपूर प्रयत्नानंतर गाडी लागलेली आहे आणि गाडी तिकडून येते तेव्हा. त्या ट्रेनने आता आम्ही जाणार डायरेक्ट कसारा, वे टू कसारा. बॅग पॅक करतो आणि जातो. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही कसारा स्टेशनवरती पोहोचलेलो आहोत आणि आमची मंडळी जे 3 धुरंधर प्लेयर आपले यायचे होते ते सुद्धा आलेले आहेत. बघू शकता इथे विजय सर आहेत, इथे सचिन आहे, साजन आहे, परत करण आहे, सिद्धार्थ आहे आणि रोहन. तर आता आम्ही इथे जो बोर्ड आहे त्या बोर्डाची जाणार आहोत. तिथे आम्हाला फोटो घ्यायचा आहे, ग्रुप फोटो घ्यायसाठी म्हणून आम्ही आता तिकडे चाललेलो आहोत. तर आता थोड्याच वेळात आम्ही तिकडे पोहोचू आणि तुम्हाला सांगू की इथे आता आमची जे मेन ट्रेकिंगवाले आहेत, जे कॅम्पिंग आम्हाला प्रोव्हाइड करतात, ते यायला अजून थोडा टाईम आहे. 1 तास त्यांना लागेल. तर ते जेव्हा येतील तेव्हा आपण ट्रेकिंग सुरू करणार आहोत. त्याच्या आधी आम्ही थोडं पोटपूजा करून घेणार, त्यानंतरला पुढचा आपला प्रवास सुरू करणार आहोत. तर आपण जिथे चाललेलो आहे ते ठिकाण तुम्हाला सकाळी सांगितलेलं कळसुबाई महाराष्ट्राचं जे एव्हरेस्ट आहे तिथे जाणार, नाईट ट्रेक करणार, मस्त कॅम्पिंग करणार आहे. ते एन्जॉयमेंट आहे. काय बोलणार सचिन, काय वाटत तुला? ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा आम्ही नंबर 1 शिखर आम्ही गाठणार आहोत आज. आणि नाईट ट्रेक आहे त्यावर फुल एन्जॉय. तर आता इथे बोर्ड आलेला आहे आपला, इथे फोटो काढणार आहे. तर मित्रांनो आता आम्ही खाली उतरलो आहे ब्रिजच्या इथून. तर काहीतरी खायचं म्हणून पोटपूजा करायची, त्यासाठी आम्ही आता इथे आलेलो आहोत. तर इथे मनतृप्त मिसळ म्हणून तुम्ही बघू शकता. आमच्या सगळ्यांची मनतृप्त करायसाठी आम्ही इथे मनतृप्त मिसळचा आस्वाद घेणार आहोत. तर इथे मिसळ खाऊन नंतर आमच्या पुढच्या ट्रेकसाठी आम्ही सुरू होणार आहोत. अजून आमची गाडी आलेली नाही आहे, ती गाडी येणार, माणसं येणार आमचे ट्रेकिंगवाले, त्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत प्रवासाला. तर आता इथे मनतृप्त करून घेतो आमचं, मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो आमची मिसळ खाऊन झालेली आहे. आमचं मन तृप्त झालेलं आहे एकदम प्रॉपरली. 50 रुपयाची मिसळ होती, त्याच्यात मिसळ पाव आणि त्यांनी आम्हाला पापड दिलेला होता आणि थोडंसं गोड म्हणून एक गोड पदार्थ एक दिलेला होता, काहीतरी छोटासा. तो आम्ही खाल्ला, एकदम एन्जॉयमध्ये आलेलो आहे. आता इथे पुढे आमची टीम आलेली आहे, पुढे त्यांना आम्ही जॉईन करणार आणि आम्ही आता गाडीने जाणार आहोत प्रॉपरली कळसुबाई शिखरावरती. तर आता बघूया कसा प्रवास होतो आहे. ट्रॅव्हलिंग थोडं डिस्टन्स लांब आहे, थोडा वेळ लागू शकतो आम्हाला. तर बघूया कसं काय होतं आहे, ते भेटूया तुम्हाला.
तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत बारी विलेजला. बारी विलेजपासून आपलं स्टार्ट झालेलं आहे ट्रेकिंग. आपण कळसुबाई शिखरावरती जाण्यासाठी निघालेलो आहोत. आपली टीम पुढे चालतच आहे. आपल्यासोबत मागे बरीच मंडळी जॉईन झालेली आहे. आणि हे जे गाव आहे इथे गारवा जो लेवलचा जाणवतो ना, तो एकदम भाषा लेवलचा गारवा आहे. अतिशय गार असं वातावरण. आणि इथे सगळीकडे बघू शकता घरं. आता गावात आहेत आम्ही बारी गावामध्येच आमचं जेवण वगैरे होणार आहे. हेच बेस विलेज असतं जिथून आपल्याला वरती कळसुबाई शिखराची सुरुवात करायची आहे चढण्यासाठी. आणि ज्याचं अंतर आहे 5.5 किलोमीटर. म्हणजे 5.5 किलोमीटरचा आपला लांबचा पल्ला असणार आहे, ज्याच्यामध्ये 4 तास तुम्हाला चढायला टोटल लागतात. उतरण्यामध्ये 2 तास जातात. आणि इथे बघू शकता बकरे. ओ येस, इथे आपली टीम आहे पूर्ण. जे आपण टूरचे गाईड अटेंड केलेले त्यापैकी काही मंडळी आहेत, आपली माणसं आहे तिकडे. आणि इथे आता आपण थोडं रिलॅक्स सेक्शनमध्ये जाणार आहोत. रिलॅक्स करून आपल्या पुढच्या प्रवासाला पण सुरुवात करणार आहोत. एकदम एन्जॉय. हा व्ह्यू बघू शकतो तुम्ही. इथे शेती आणि इथे पाणी बघा, एकदम खळखळणारं पाणी आहे. शेती काय तो डोंगर आणि मस्त एकदम गारवा, नुसता गारवा. एकदम रिलॅक्स लाईफ. कैंप से बाहर कोई भी जाएगा तो उसमें उतार के नहीं जाएगा. ओके, ठीक है, क्योंकि वहाँ पे इंसेक्ट्स वगैरह रहते हैं तो रिस्क हो सकता है. और सब लोग साथ में चलेंगे. ये भी हमारे साथ जा रहे हैं, तो ये आगे आगे जाएंगे. मैं सबसे लास्ट में रहूँगा. अच्छा, जो जिसको लगता है उसकी स्पीड थोड़ी अच्छी है तो वो इनके साथ चल सकता है. वैसे तो पूरा ग्रुप एक साथ ही चलेगा, ज़्यादा गैप करना नहीं है क्रिएट, क्योंकि अंधेरा है तो थोड़ा इधर उधर न हो जाए कोई. और स्टेयर्स वाला सेक्शन आएगा, वहाँ पे सब लोग आराम से चलेंगे. कोई भी ऐसे हड़बड़ाएगा नहीं, कोई भी क्लिफ पे नहीं आएगा. अगर किसी पॉइंट पर आपको जाने से मना किया तो कोई भी जबरदस्ती नहीं जाएगा. ठीक है, कोई भी स्मोक नहीं करेगा, ड्रिंक नहीं करेगा, स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड पूरे ट्रैक पे, कहीं पे भी और ऊपर पहुँचने के बाद भी. गॉट इट? किसी को कोई डाउट? स्टार्ट करें. गणपती बाप्पा. तर मित्रांनो बघू शकता आपला ट्रेक सुरू झालेला आहे आणि मंडळी सगळी निघालेली आहे ट्रेकसाठी. आणि आमच्या मागे एक माणूस आहे त्यांच्या ट्रेकवाल्यांचा, आणि आमच्या पुढे एक माणूस आहे. यस. तर आता सगळे फुल जोशमध्ये आपल्या ट्रेकसाठी मार्गस्थ झालेले आहेत. आणि बघू शकता इथे सुरुवात आपण केलेली आहे. देवाचं नाव घेऊन गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण आपल्या ट्रेकसाठी सुरुवात केलेली आहे. तब्बल 4 तासांचा हा थरार असणार आहे, जो तुम्हाला नाईट ट्रेकच्या माध्यमाने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. छोटासा अंधार पुढे होईल, काय आमच्यामध्ये कठीणता येईल, मध्ये खडताळ अशी वाटचाल आहे, पण प्रॉपरली होईल, कारण का आमच्यासोबत सदैव देवांची साथ आहे. तर इथे डिसिजन मेकिंग चालू आहे आपलं, की वरती कसं जायचं आणि काय विषय मांडायचा वरती, ते चर्चासत्र चालू आहे. आता थोड्याच वेळात आपण चालू आहे. इथे ब्लँकेटचा विषय चालू आहे. ते ब्लँकेट ज्यांनी नाही आणलं त्यांना ब्लँकेट वाटप होत आहे. दिसतं पायाखाली दाखव. तर मित्रांनो आपला ट्रेक सुरू झाला आहे. अतिशय गार असं वातावरणात आपण ट्रेकची सुरुवात केलेली आहे. मागे बघू शकता सगळी आपली मंडळी दिसत आहे, जे आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. आणि आपली पुढे मित्रपरिवार इथे सगळे समोर चालत आहेत बल्बच्या प्रकाशामध्ये एन्जॉय करत. आम्ही हा ट्रेक एन्जॉय करतो लाईफमध्ये, एक नवीन थ्रिल आणून. येस, बघतोय बाहेर. एकदम एन्जॉयबल असा व्लॉग आहे. तर तुम्ही आता बघा हा थरार. मी थोडे शूट्स दाखवतो तुम्हाला मध्ये. येताना आम्ही बरेच क्लिप्स घेतलेले आहेत डोंगराचे. तुम्हाला डोंगर दऱ्या दिसतील, ज्याच्यामध्ये मध्ये छोटेसे धबधबेसुद्धा होते, जे की तुम्हाला बघायला भेटतील. एन्जॉय करा, फक्त चिल में दिल. मित्रांनो आता आपण गावाचा थोडासा पॅच कवर केलेला आहे. आणि इथे जो डोंगर दिसतो, तुम्हाला पट्टी दिसते ना, तिकडं आपल्याला जायचं आहे. अजूनपर्यंत मी जेवढा चाललो आहे जिथपर्यंत मला माहिती आहे, हा डोंगरचा मध्यभाग, एकदम मध्य पण नाही, अजून आम्ही पायथ्याशीच आहे. तर इथे घर बघू शकतो तुम्ही. इथे घरं आहे, दुकानं आहेत, लोक राहत आहेत, शेती करत आहेत, जनजीवन जगत आहेत इथलं. थोडी जीभ लबलबते, कारण का थकवा लागलेला आहे मित्रांनो. थकवा ओ बाई. थोडा इथे
आराम करण्याचे क्षण. हे गावकरी इथे आहेत, इज्जत द्यायला एकदम. ओ माय गॉड म्हणजे देव म्हणजे स्वतः गणपती बाप्पा मोरया. हे बघू शकता माता कळसुबाई निवासिनी देवस्थान. माता कळसुबाई निवासिनी देवस्थानच्या गेटजवळ आपण आहोत, जे की बारी गावामध्ये आहे. आणि आता आपण हा डोंगर तरी चढणार आहोत. तर मित्रांनो हा व्ह्यू एन्जॉय करा. हा बघू शकता तुम्ही. हे थांबा रे भाई, एकदम प्रॉपरली ॲम्बियन्स बनवून ठेवला आहे लोकांनी, गावकऱ्यांनी. आणि ते चमक चलो एकदम लाइटिंग बिटिंग मारलेलं आहे प्रॉपरली. आणि हॉटेल इथे तुम्ही एन्जॉय करू शकता, जेवण घेऊ शकता, चिल करू शकता, एकदम फुल इज्जत. तर आता आपल्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा बल्ब पेटवत आम्ही चाललेलो आहोत. आमच्या मार्गस्थानी झालेलो आहोत आम्ही पुन्हा एकदा. आता सगळ्यांच्या पुढे जाऊ आणि मग परत जाऊन विश्रांती करू, परत मग एन्जॉय करू. तर मित्रांनो आपला स्टॉप नंबर 2 आलेला आहे, जिथे आपण आता सेकंड स्टॉप नंबरला थांबलेलो आहोत. अजून बरेच जण येतात आणि भरपूर अजून चालायचं बाकी आहे. आपले कन्सिस्टंट बघू शकतात, कंटेस्टंट रोहन अँड ग्रुपचे मालक सर्व आलेले आहेत. इथे अर्धी मंडळ आलेली आपली, अर्धी हळूहळू येत आहेत. मितेश द बॉय बघू शकता तुम्ही, एकदम क्लीन अँड क्लिअर बॉय. आणि बाकीची मंडळ हळूहळू येतात, टॉर्च मारतमध्ये येतात. तिथे लाईटी बघू शकता, पूर्ण गाव आहे. आणि मध्ये मध्ये मी इथे बघितलं की ही जी जागा आहे त्या गावाच्या ठिकाणी सुद्धा लोक शेती करतात. म्हणजे एवढा उंचावर असून सुद्धा इथे पायऱ्यांची शेती बोलली जाते तिला, की जे असे पायरीसारखा भाग असतो ना पठार टाईप, तिथे ती लोक शेती करतात. आणि ती पण भात शेती, डोंगराचं जे पाऊस येतो त्याच्या पाण्याने वापर करून शेती प्रॉपरली केली जाते आणि जनजीवन जगतायत. तर तुम्हीसुद्धा जनजीवन जगू शकता, फक्त लाईफमध्ये एकदा हा ट्रेक करून बघा आणि एन्जॉय करा. तर या कधीतरी इथे भेट द्या. आणि गावची जी माणसं आहेत त्यांना फुल इज्जत आहे. आम्ही एवढीशी बॅग घेऊन दमलो आहे. आपण मुंबईची लोक थोडीशी बॅग घेतली तर म्हणजे थोडंसंच होतं नाही, फक्त ब्लँकेट कपडे देतात. आणि ती लोक बघू शकता ही गोणी घेऊन येतात, अक्षरशः ही गोणी घेऊन विदाउट एनी शूज अँड सपोर्ट ते वरती आलेले आहेत. त्यांना आता वरपर्यंत येणार, ते आपलं जेवण वगैरे घेऊन आलं, सगळ्या प्लेटी वगैरे कॅम्प वगैरे वरती लावणार आहेत, कॅम्प फायर करणार आहेत. नुसतं तेच बडबडतं, पण काय विषय नाही. तर इथे दुकानं वगैरे आहेत, तुम्ही येऊन इथे काय नाही काय मध्ये लिंबू सरबत वगैरे, काकडी, तुम्हाला थकवा लागला असेल लिंबू सरबत अवेलेबल आहे, काकडी अवेलेबल आहे. इथे दुकानांमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचं. तर तुम्ही काय बोलू शकता 2 शब्द आपल्या व्लॉगमध्ये? तुम्हाला तो बोलला, त्याला विचारला अजून किती वेळ थांबायचं आहे, 10 ते 12. अच्छा, मला वाटतं 2दाच थांबलं, सगळ्यांची फाटली. तर बघू शकता इथे आपली जी ग्राहक आहे, ग्राहक मंडळ गेलो तर मला वाटतं शिवायला पण शिलाकडे द्यायला लागेल. एवढी लेवलची सगळेजण दमलेले आहेत. पण गावातल्या माणसांना आमचा लीडर साजन अजून आला नाही. आला नाही, तो येतोय हळूहळू वाटचाल करतोय. आणि गावकरी आपल्या सोबत आहेत, कंटिन्यू पुढे पण आहेत आणि मागे पण आहेत, गाईड वगैरे सगळे सोबत आहेत आपल्या. तर आता वरती जाऊ आपण आणि एन्जॉय करू. बघत राहा तुम्ही, इज्जत द्या. तर मित्रांनो जसं की तुम्ही बघताय आम्ही आपल्याकडे मंडळी कमी बोलणार आहे, थोड्या वेळाने बोलायला लागेल. तर आपला तिसरा जो स्टेप आहे तीसुद्धा आलेली आहे. आणि इथे कंटिन्यू अशा पायऱ्या आहेत. आणि मध्ये मध्ये तुम्हाला 10 ते 11 वेळा थांबण्यासाठी, विश्रांती करण्यासाठी जागा ग्रामस्थांनी अवेलेबल केली आहे. तुम्ही त्या ठिकाणी चिलमध्ये आराम करू शकता. आणि आपला तिसरा पॅचसुद्धा आलेला आहे, जिथे आता आपण आराम करणार आहोत. तिथे मंडळी सगळी बसलेले आहेत आणि चिलमध्ये सगळे दमलेले आहेत. प्रॉपर घामाघूम गेम प्ले झालेला आहे. आणि अजून एक दुकान इथे आलेलं आहे. ठिकठिकाणी अशी दुकानं तुम्हाला अवेलेबल भेटतील. तर तिसरा पॅच. तर मित्रांनो आता आम्ही रोहन अँड ग्रुप 7 जण पुढे जात आहोत. आपल्यासोबत एक काका आहे, बघू शकता. काका नाव सांगा तुमचं? दशरथ खाडे म्हणून काका आहेत आपल्यासोबत. कंटिन्यू लेवलवरती ते जेवण घेऊन चाललेले आहेत, जे आपल्या
ट्रेकिंगचे जे सगळे बांधव आहेत त्यांच्या जेवणाची सोय हे काका आपल्या डोक्यावरून डोंगर दऱ्यात चढत चढत चाललेले आहेत. थोड्याच वेळात आपण मध्यावरती जागेवर थांबू, विश्रांती करू, पुन्हा एकदा जाऊ. आता आम्ही आमच्या दुसरा जो ग्रुप आहे त्यांना मागे सोडून आम्ही काकांसोबत चाललेलो आहोत. अशा आम्ही हे 7 जण कट्टर डोंगरांचा अनुभव घेत काकांसोबत वर जात आहोत. काका तुम्ही दर शनिवार रविवार येते इकडे? दर शनिवार. अच्छा. तर मित्रांनो आता मिळाल्या माहितीनुसार असे जे टेंट आहेत ना ते तुम्हाला ती वरती लाईट दिसते तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि हे दादा आपल्यासोबत एक आहे ते बोलत आहेत की तशी जी वस्ती आहे ना वरती ती अख्खी तुम्हाला धारावीसारखं वाटेल. एवढी माणसं जवळपास सुमारे 400 माणसं सकाळीच वरती जाऊन थांबलेली आहेत. आता आपण वरती जाऊ आणि बघू किती लेवलवरती आहेत. की 400 जणं आलेले आहेत ऑलरेडी, म्हणजे मजा जर येणार आहे. उतरायला किती तास? अच्छा. शिड्या आहेत ना मध्ये मध्ये? तुम्ही इथलेच आहेत का? नाही, पुणे. तुम्ही पण ट्रेकिंगसाठी झाले? ह्याला इज्जत आहे. दादाने 30 ट्रेक केलेले आहेत. दादाला मार्केटमध्ये इज्जत आहे. रायगड, राजगड, कळसुबाई, तारामती, नंतर घनगड, कोरेगड, चंदनवंदन, दादा म्हणजे ऑलमोस्ट ट्रेकिंगमध्ये तू हा महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट बोलतात त्याला. आपण जिथे चाललेलो आहोत कळसुबाई. तर मित्रांनो आपल्याला पाहू शकता इथे रेलिंग दिलेल्या पकडायसाठी. तर केली आहे सुविधा माणसांच्या चालण्याची व्यवस्थित. शिड्या पण आहेत बघा प्रॉपर. मी काकांसोबत कंटिन्यू चालत आहे. बाकीची मंडळी मागून येते. काकांसोबत हा ब्लॉग एन्जॉय करा. आता आम्ही इथे थांबणार आहोत. मित्रांनो तर तुम्हाला शहर बघायचं गावात आणि शहरातला फरक. एक मिनिट. ही बघा ही लाईटिंग जी दिसते ना हे जीवन आहे थकव्यावालं जीवन. आणि हे जे जीवन आहे हे सुखी जीवन. आणि मी ते सर थोड्याच वेळात आता तुम्ही काहीतरी बोललात की प्लॅन कोणाचा होता? प्लॅन कोणाचा होता नंतर भेटा मला. त्यांची जिरलेली आहे प्रॉपरली आणि ते दमलेले दिसतात आपल्याला. तर ते बोलतात की प्लॅन कोणाचा. इथे रोहन अँड ग्रुपचे सर्व आलेले आहेत बघू शकता. 7 जण आले का? ओ माय गॉड. गॉड म्हणजे देव म्हणजे गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आता तुम्ही बघताय हे थरारक दृश्य. आता आम्ही चढत आहोत पायऱ्या. तर आता आम्ही बघू शकता शिड्यांवरून जात आहोत एकदम प्रॉपरली. आणि आपली मंडळी मागून येत आहे बघू शकता तुम्ही. तर या अशा या पायऱ्या आहेत आणि हलणाऱ्या पायऱ्या आहेत. प्रॉपर रेलिंग दिली. तर मित्रांनो ह्या अशा पायऱ्या होत्या आणि हे असं दुनिया. आणि आता आपण चाललेलो आहोत नॉर्मल पायऱ्यांनी. त्या लोखंडी पायऱ्या होत्या. व्हिडिओमध्ये कसं आला मला काहीच माहिती नाही कारण का मी फक्त कॅमेरा पकडलेला आणि माझा मार्ग धरलेला होता. तुम्ही फक्त एन्जॉय करा एन्जॉय. ओ येस. मी तेच सर फुल ब्लँकेट विंकेट घेऊन एन्जॉय के दिल मी. आणि हा व्ह्यू एन्जॉय करा. हां थांबलो या वाट बघू शकता. खडतर वाट. आता चढत आहोत या. ओ येस. हा रस्ता खूपच भारी आहे. हा रस्ता खूपच भारी आहे. तुम्ही याचा अनुभव घेऊ शकता. इकडे चढायला जाम मजा येते. इकडे चढायला जाम मजा येते.
तर हे पूर्ण केवढं भारी आहे रस्ता. बघू शकता, हा जो रस्ता आहे खूप भारी आहे. खालचा रस्ता पण त्यांना दाखवा जरा. आणि मंडळी आपली येत आहे रोहन अँड ग्रुप. हाव इज अ जोश. एकातच जोश आहे दिसतोय, बाकीचे सगळे लो झालेले आहेत, बॅटरी लो झालेली आहे. थोड्या वेळात आम्ही त्यांना चार्जिंग करणार. आणि एवढं गार आहे ना मित्रांनो, क्याही बताऊ. तर मित्रांनो तुम्हाला ते 2 डोळे दिसत आहेत, तो बिबट्या आहे. बिबट्या कोणाला सांगू नका, खवले मांजर आहे, खवले मांजर. आणि मांजर नाही आहेत ना, ते काय आहे? तो आमच्याकडे बघतोय, आम्ही त्यांच्याकडे बघतोय. आणि तो कोण आहे काय माहीत. तू जो कोण पण असेल तिथून निघून जा आणि आम्हाला रस्ता दे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुला आम्ही काहीच त्रास देणार नाही, तू तिथून निघून जा. मुंगूस आहे मित्रांनो. तर चला मंगूस दिसला, मुंगूस दिसलाय मित्रांनो. लक्ष्मी दिसली. हो देवा. तर दाखव इकडे, दाखव परत. तर मित्रांनो आम्हाला मुंगूस दिसलाय, तुम्ही घाबरू नका. मुंगूस दिसलाय पण तुम्ही घाबरू नका. कारण का काय काका तुम्ही आता असं काका बोलतात इथे टायगर सुद्धा आहेत, म्हणजे बिबट्या सुद्धा आहेत मित्रांनो. इथे मार्केटमध्ये अवेलेबल आहे सगळं. म्हणजे वाघांची प्रॉपर खाण्याची सोय आहे. कारण का वरती जवळपास 400 जण गेलेले आहेत. तर 400 जणांचा विचार होता की आम्ही काहीतरी मस्तपैकी खाऊ, एन्जॉय करू, पण वाघ त्यांना खाऊ शकतात मित्रांनो. तर काळजी करा, सांभाळून जा, कधी पण कोण पण येऊ शकतो. आणि जसं की आता आम्हाला मुंगूस दिसलेला आहे, तर तुम्ही मंगूस त्या हिशोबाने आलं नाही. आले डोळे आले तुम्ही बघितलं असेल. लांब होता तो, आम्ही त्याची दृश्य टिपली. त्याला आम्ही सांगितलं की तू जो कोण असेल राखणदार तो इथून निघून जा, आम्हाला पुढे जाऊन दे. तर तो लगेच निघून गेला, आम्हाला इज्जत दिली आहे. आता इथे 2ऱ्या नंबरची शिडी आहे. त्यानंतरला काका बोलतात की 3ऱ्या नंबरची जी शिडी आहे ती सगळ्यात मोठी आहे. ती सगळ्यात मोठी नाही, मग ती डायरेक्ट मंदिरापाशी, ती सकाळी ना. म्हणजे आपण भरपूर जवळ आहोत. हो ना. 40% बाकी आहे. 40% बाकी आहे. 60% झालंय. 60% 40% बाकी आहे. तर जसं की तुम्ही ग्राउंड लेवलची माहिती आता बघितली की आता आपला प्रवास जो आहे तो 60% झालेला आहे. 60च बोलतो मी, 60% झालेला आहे. चण लावायचं, अजून 40% राहिलेलं आहे. तर जाऊया, आपल्या 40% सुद्धा पूर्ण करून टाकूया. आणि ते नारळ घेतलं ना आता, मोठी शिडी आहे ना, मोठी शिडी आहे तिकडे. आता आपण जात आहोत. जणांच्या नावाने चढवायचं वरती मोठी शिडी पाशी, त्याला बसायला. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत मोठ्या शिडीपाशी. तर मोठ्या शिडीकडे आपण मार्गस्थ झालेलो आहोत आणि एन्जॉय करत करत काकांसोबत आपण चिल करत करत. आणि हो माय गॉड म्हणजे देव म्हणजे गणपती बाप्पा साक्षात. आणि मोठी शिडी काका बघू शकता एकदम पुढे. काकांना ना इज्जत आहे. काका ही कंटिन्यू जेवण वगैरे घेऊन प्रॉपरली शिड्यांवरती घेऊन रिलॅक्स मध्ये चढतायत. ऑलमोस्ट 15 किलो आहे. ऑलमोस्ट 15 किलो आहे. ओ माय गॉड. आणि ह्या अशा शिड्या आहेत बघू शकता. या शिड्यांवरून काका वन साईड एक हात डोक्यावर ते टोपली घेऊन चढत आहेत आणि एक हात रेलिंगला टच करत. अशी ही रेलिंग आहे जी गार पडलेली आहे आणि आपण चाललेलो आहोत. हा व्हिडिओ माझ्या घरातल्यांनी बघितला तर मला नक्कीच पकडून मारणार आहेत. कारण का मी त्यांना बोललेलो की हा जो ट्रेक आहे तो एकदम नॉर्मल ट्रेक आहे, म्हणूनच मला इथे परमिशन दिली यायसाठी. पण काय विषय नाही, घरातले तुम्ही व्हिडिओ बघत असाल मला माहिती आहे, तर तुम्हाला सांगतो नॉर्मलच ट्रेक आहे. काका आपल्यासोबत आहे आणि इथे तुम्ही वाहता पाणी आहे त्यामुळे हातपाय धुवू शकता जर तुमच्या हाताला माती वगैरे लागली असेल तर. आणि थंडगार पाणी एकदम वाव. आंघोळ पण करू शकतो. तुम्हाला तोंड वगैरे धुवायचं तसं पाणी घ्या आणि असं तोंडाला लावा. हो येस. तर तोंडाला लावल्यानंतर आपला थकवा निघून जाईल सगळा आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आपण सज्ज होऊ. तर बघू शकता आता आपण आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मार्गस्थ झालेलो आहोत. मित्रांनो ही वाट बघू शकता तुम्ही, अतिशय ग्राउंड रिपोर्ट पितेश सरांच्या पावलांचा. प्रत्येक पाऊल जपून टाकत आहेत
आणि चिल में दिल करत एन्जॉय करतात. आणि हा स्पॉट बघा तुम्ही, स्पॉट द व्ह्यू अँड एन्जॉय. तर तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही जो हा ट्रेक करताय एक अविस्मरणीय क्षण आहे की नाही? खूप भारी. आणि किती फाटले असं या साईडला काय थोडंसं अजून एवढी पण नाही. तर तुम्ही बघू शकता ह्यांच्या मागे जी लाईटिंग दिसत आहे आणि इथे वरती आल्यानंतर जो थकवा लागलेला आहे त्यांना, त्या थकवाचा सगळं निरासरण ह्या लाईटीच्या मार्गे होत आहे. आणि बघू शकता इथे पाण्याची बॉटल काढण्यात येते, म्हणजे तुम्ही क्षमता समजू शकता किती लेवलचा माणूस जमलेला आहे. बसून पाणी प्या, एकदम चिल में दिल एन्जॉय करा. आणि ते करण भाऊ आपले ग्रुपचे सर्व मार्गस्थ होताना, आणि इथे बघू शकता एन्जॉय. आणि रोहन द ग्रुपचे 7 मेंबरचे सर्वात प्रमुख असे खेळाडू आपले आलेले आहेत, ग्रुप लीडर. आणि एकदम प्रॉपरली अशी मनकी कॅप घालून त्यांनी प्रवास हा खडतळ केलेला आहे पूर्ण. आणि इथे बघू शकता सिद्धार्थ भाऊ टॉर्च दाखवताना दुनियेला की ते या खडतळ प्रवासामध्ये सामील झालेले आहेत. आणि त्यांनी यशस्वीरित्या हा डोंगर आहे तो अर्धा किंवा निम्मा केलेला आहे पार. अजून अर्धा कुठे येईल माहिती नाही. आताशा आम्ही 5च पॅच पूर्ण केले, 6वा पॅच तर वरती लागेल. त्या पॅचवरती सगळीकडे थांबू, तुम्हाला प्रॉपरली दाखवू द व्ह्यू. अतिशय स्मूथ अँड सेक्सी अशी वाटचाल आपण पार पडत रोहन अँड ग्रुपचे सर्व आपल्यासोबत चाललेले आहेत. बघू शकता तुम्हाला इथून एक दृश्य दाखवतो चंद्राचं. तुम्ही बघताय की ते चंद्राने आपल्याला दर्शन दिलेलं आहे आणि आपण चंद्राचं दर्शन घेत वरती मार्गस्थानी झालेलो आहोत. आपली जी वाट आहे ती प्रॉपरली सुरू आहे. एन्जॉय करत आपण चाललो आहोत आणि मजा येते एकदम. काही आपले प्लेयर आहेत ते थोडे दमलेले आहेत, पण काय विषय नाही, वरती गेल्यानंतर त्यांना मजा येणार आहे. कारण का ते टेंटचा चित्तथरारक अनुभव होणार आहे. तर मितेश भाऊ आहेत ते कंटिन्यू चढतोय नडतात न थकता. आणि हे पहिल्यांदा चढलेत, मी पहिल्यांदा साजन आमचे पण तिसऱ्यांदा पण कंटिन्यू नडलेत सगळे. कारण का आणि नाईट ट्रेक आहे, आम्हाला ऊन वगैरे नाही म्हटलं, अतिशय गारव्यामध्ये आम्ही चढलेलो आहे. आणि सचिन आणि रोहन बघू शकता इथे करण आहे, सिद्धार्थ आहे, रोहन तिकडे फोटो काढतोय, सचिन आहे. भेटूया तुम्हाला. तर मित्रांनो आम्ही इथे वरती आलेलो आहोत. आता आमचा जेवणाचा कार्यक्रम इथे निपटणार आहोत. नंतरला वरती जाऊन प्रॉपरली झोपून घेणार आहोत. झोपून नाही, थोडं प्रोग्राम वगैरे होतील वाटतं काहीतरी. शेकोटी वगैरे पेटवले असणार, शेकोटी वगैरे आहे ना वरती. तर काकाने बोलतात शेकोटी वगैरे सगळे अवेलेबल आहे आणि काकांना फुल रिस्पेक्ट आहे. तुम्ही खूप भारी पद्धतीने सामान घेऊन आले वरती. जवळपास 10 किलोचं तरी होतं ना, 15 किलो होतं ते काकांनी वन साईड आणलेलं आहे. आणि दुसरे पण काका होते, त्यांनी जेवण वगैरे सगळं आणलं आहे टोपलीतून. म्हणजे एक ट्रे होता त्याच्यातून, भाजीचा ट्रे असतो ना तेवढा, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या ट्रेमधून. तर खडतळ वाट आहे, पण हे काका वन साईड शनिवार रविवार त्यांचं कंटिन्यू चालू असतं. सकाळचे पण येतात, संध्याकाळचे पण येतात, दोन्ही टाईम ते अवेलेबल असतात बरोबर कंटिन्यू. तर हालत टाईट झाले. तुम्ही पण मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही सुद्धा हा ट्रेक करावा. नक्कीच लाईफमध्ये एकदा तरी करावा. रोजच्या कामाच्या धावपळीतून आपण हा एक थरारक अनुभवला पाहिजे. बस एवढंच बोलेन. रिस्पेक्ट. तर खूप सारा प्रेम आणि बांधिलकीचा विषय. तर मित्रांनो आता तुम्ही बघताय की आम्ही इथे वरती आलेलो आहोत आणि थोड्याच अंतरावरती आपला जो कॅम्पिंग आहे तिची ठिकाण वरती अवेलेबल आहे. इथे आता आपण जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. इथे साईडला बघू शकता काका जेवण करत आहेत. वन साईड जेवण गरम करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यांची. आणि आपण इथे
थोडं चिलमध्ये आराम करत आहोत. इथे आपला मित्र परिवार सगळा बसलेला आहे की ते एन्जॉय करत आहेत आणि खूप भारी वाटलं इथे आल्यानंतरला. एक थोडं चित्तथरारक दृश्य होतं, पण आम्ही कसं काका कायम सोबत होते आपल्या आणि सेफ्टी प्रॉपर काळजी घेतली आहे. कारण का इथे प्रत्येक ठिकाणी रेलिंग लावलेली आहे, ज्या मदतीने आपण शिड्या चढत आलो. भले डिफिकल्ट शिड्या होत्या, पण त्याला रेलिंग असल्या कारणाने आपण पकडत वरती आरामात आलेलो आहोत. आपली मंडळी सर्व आता ते आराम करते आणि आता आपण जेवण घेणार आहोत. जेवण घेतल्यानंतर मी तुम्हाला भेटतो. जेवणामध्ये काय त्याचा आपण व्हिडिओ मी छोटासा काढतो, तुम्हाला दाखवतो. तर एन्जॉय. तर मित्रांनो, आपलं जेवण झालेलं आहे. पिठलं भाकरं आणि पनीरची भाजी होती जेवणामध्ये आणि आपण प्रॉपरली जेवण केलेलं आहे. आता आपण जात आहोत आपल्या टेंटच्या दिशेने आणि डॉगेश भाऊ पण आले, बघू शकता. एकदम क्वालिटी दानादन चालला आहे, तो पण आपल्या सोबतच येतो. तर अतिशय सुंदर असं जेवण त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलं. काकांना फुल रिस्पेक्ट. त्यांनी आपल्यासाठी एवढं वरपर्यंत जेवण आणलं. परत वाटलंसुद्धा आपल्याला की वाढपीसुद्धा तेच होते स्वतः आणि पाहिजे तेवढं अनलिमिटेड फूड त्यांनी प्रोव्हाइड केलं आपल्याला. पनीरची भाजी अप्रतिम, डाळ भात अप्रतिम. जे एवढ्या उंचावर येऊन जर तुम्हाला असं जेवण लाभलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आपल्याला हा टेंट अलॉट झालेला आहे. हा एक टेंट आणि आपला दुसरा टेंट तिकडे आहे, जिथ्यात की आपण इथे 3 जण झोपणार आहोत, इथे 2 आणि तिकडे 2 झोपणार आहोत आणि एकदम चिलमध्ये आराम करणार आहोत. हा दृश्य व्ह्यू एन्जॉय करत तर मित्रांनो, आता आपल्याला थोड्याच वेळापूर्वी काकांनी एक माहिती दिली आहे की ही जी जागा आहे, ह्या जागेमध्ये कुठे पण बारीक किडे वगैरे तुम्हाला दिसू शकतात किंवा बारीक साप वगैरे दिसू शकतात. ते तुम्हाला डोळ्यांनी दिसणार नाही, पण तुम्ही टॉर्च लावून बघा. आणि टेंटमध्ये राहताना कंटिन्यू शूज आतमध्ये बाहेर घालूनच फिरा आणि आतमध्ये जाणार तर आपण शूज घालून फिरा, अशी त्यांची वॉर्निंग आली आहे. कारण का इथे जर काही झालं, घटना घडली, तर इथे कुठेच हॉस्पिटल वगैरे अवेलेबल नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. तर आपण ती सगळी काळजी घेऊनच, सगळी काळजी बाळगता इथे आपण राहणार आहोत. आणि थोड्याच वेळात इथे आता आग पेटणार आहे आपली. त्यानंतरला आगेचा व्ह्यू एन्जॉय करत समोर दिसू शकता तुम्ही, चंद्र बघू शकता एकदम रिलॅक्समध्ये. त्याचा व्ह्यू एन्जॉय करत आता आम्ही इथे झोपणार आहोत. आमचे 2 टेंट इथे आहेत, एक टेंट तिकडे खाली आहे आपला. तर इथे 2, इथे 3 आणि तिकडे 2 माणसं आपली झोपणार आहे. अशी टोटल 7 माणसं आपण झोपून घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा हा जो व्ह्यू आहे तो एन्जॉय करा. फक्त काळजी घ्या इथे जेव्हा याल तेव्हा रात्रीचे. सनराईज होत आहे आणि आपला पहिली पायरी आलेली आहे, शेवटची पायरी, पहिली नाही शेवटची पायरी. एवढा पॅच फक्त जायचं आपल्याला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे अतिशय डेंजर लेवलची गर्दी जमा झालेली आहे. सगळं जत्रा भरल्या, जत्रा भावा. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलं, आपला जो सूर्यप्रकाश होता, जो सकाळी उगवणार होता, तो उगवण्याचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पूर्ण पार पडलेला आहे. आणि इथे जी ग्राउंड लेवलवरती जत्रा भरलेली आहे, सगळे यंगस्टर्स इथे आलेले आहेत आपला एन्जॉय करण्यासाठी. आम्ही सुद्धा यंगस्टर्स आहे, आम्ही काय वयस्कर नाही, पण एकदम प्रॉपरली व्ह्यू तर झाला आहे. पण माणसामध्ये येतो ते थोडा, जसं आपण काय देवीच्या दर्शनासाठी आलो, तर व्ह्यू तर घेतला, एन्जॉय केला आहे. आणि आता वरती जाऊ, मंदिराचं दर्शन घेऊन नारळ आणलेला आहे. त्या नारळ फोडून आमचा जो प्रवास आहे तो सुखरूप घरी जाण्याचा, रिटर्न करण्याचा आम्ही तिथे देवाला कौल देऊ.
परतीचा प्रवास सुरळीत झाला पाहिजे. तर मित्रांनो, आपण दर्शन घेतलेलं आहे प्रॉपरली. तर आता आपण चाललेलो आहोत आपल्या परतीच्या प्रवासाला. घरी चाललेलो आहोत. देवीचं दर्शन घेतलं आहे व्यवस्थितरित्या. आता आम्ही सुरळीतपणे उतरू आणि घरी जाऊ. आपला ड्रॉपसुद्धा आपल्याला अवेलेबल होता, त्यामुळे खाली थोडंसं घेऊ आणि इज्जत.